ज्ञानेश्वरी अध्याय 3 श्लोक क्रमांक 4 पासून पुढे. न कर्मणा मनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेवं सिद्धिं समधिगच्छति. वाचोनि कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत. कर्महीना निश्चित होई जेना की प्राप्त कर्म सांडीजे. हे तुले नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. सांगे पैल तिरा जावे ऐसे व्यसन काजे थपावे. तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे निपाकू न कीजे. की सिद्धई न सेविजे केवी सांगे. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही. मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था. तया उचित कर्म सर्वता त्यज्य नोहे. आणि आपुला लिये चाडे अपादिले हे मांडे. की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलीजे उकुलू तरी देखो नि पाहिजे. परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. नहि कश्चित क्षणमपि ज्यातु तिष्ठत्य कर्मकृत. कार्यते ह्यवशक कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. देखे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडिले. तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले. की नेत्रीचे तेज गेले. हे नासा रंध्र बुझाले परिमळूने घे. नातरे प्राणापान गती. की निर्विकल्प झाली मती. की क्षुधा तृषादी आरती कुंटलिया. हे स्वप्नावबोध ठेले. की चरण चालू विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे नठकेच जरी काही तरी सांडिले ते काही. म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे. एरी धरी मोकली अंतकरणे वाही जिवाया. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे. एरी धरी मोकली अंतकरणे वाही जेवाया. देखे रथी आरुढिजे मग जरी निश्चळ बैसिजे. तरी चळू होऊन हिंडिजे परतंत्रा. का उचलिले वायू वसे चळे शुष्क पत्र जैसे. निचेष्ट आकाशी परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे. कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म ही व्यापारे निरंतर. म्हणून संगुजव प्रकृतीचा तव त्या गुण घडे कर्माचा. ऐशियाही करू म्हणते तयांचा आग्रहो चिवरे. कर्मेंद्रियाणि संयम्य आस्ते मनसा स्मरण. इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. जे उचित कर्म सांडिते मग नैष्कर्म्य हो पाहते. परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुने. तया कर्म त्यागुण घडे. जे कर्तव्य मनी सापडे. वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा. ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आता देय अवधान प्रसंगे तुझ सांगेन. या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. यस्त्वेंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन. कर्मेंद्रिय कर्मयोग मसक्तस्स विशिष्यते. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुडू. बाह्यतरी रूढू लौकिकू जैसा. तो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भय न धरी. प्राप्त कर्म ना वेरी उचित जे जे. तो कर्मेंद्रिय कर्मे राहटता तरी न नियमी. परितेथीचे निउर्मी झाकोळे ना. तो कामना मात्रे न घेपे. मोहमळे न लिंपे. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखिजे. एरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची. ऐशा चिन्ही तू देखसी तोच मुक्तो. अशा पाश रहितो ओळख पा. अर्जुना तोची योगी विशेषजे जो जगी. म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपेत ते. तू मनसा नियम करी निश्चळ होय अंतरी. मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततु सखे. नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो ह्यकर्मणः. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येत ते न संभवे. आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा.
म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरे तू पार्था आणि काही एक नेनशी तू हे कवतिक जे ऐसे कर्ममोचक अपैसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पावे यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञो जाणपा म्हणून वर्तता ते पापा संचारू नाही हा निज धर्म जय सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिकू म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीच न घडे हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्रा भुलला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या आता येची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविषध्वमेशवोस्त्विष्टका मधुक तै नित्य सह याग सहिते सृजली भूते नमस्ते परिनेनतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून ते वेळी प्रजे विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येत आमा तव म्हणे तो कमळ जन्माभूता प्रती तुम्ही वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची वहिला असे या ते उपासा मग अपैसे पुरती काम तुम्ही व्रत नियम न करावे शरीराते न पिडावे दुरिकेही न वचावे तीर्थाशिगा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्रतंत्र विधाने झणी करा देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पतिते जया परी तैसा स्वधर्म रूप मखू हाच शव्य तुम्हा ऐकू ऐसे सत्य लोक नायकू म्हणता झाला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो न संडेल तुमते कदा देवान भावयतानेन ते देवा भावयन्तुः परस्परं भावयन्त देवान भावयतानेन ते देवा भावयन्तुः परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यथ जयेने करुणी समजता परितोषी होईल दैवता मग ते तुम्हा इप्सिता अर्था ते देते या स्वधर्म पूजा पूजिता देवतांगणा समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसेच परस्परे घडेल प्रीती जेत तेत तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल म्हणे तुम ते मागतील महारिद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावणीशी